सिरपल्ली येथे सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी। शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रल्हाद पाटील जगताप, अध्यक्ष निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा श्री मुबारक तवर, प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव निम्न पैनगंगा धरण संघर्ष समिती विजय पाटील राऊत, सचिव निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती व वीणा कदम सर हे प्रमुख मार्गदर्शक होते। यावेळी सिरपल्ली येथील सर्व गावकऱ्यांनी बाहेरगावावरून येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना खिचडीची व्यवस्था केली होती। नमस्कार, लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। आज आपण हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली या ठिकाणी आलेलो आहोत आणि सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात या ठिकाणी हजारोच्या संख्येने इथं शेतकरी बांधव जमा झालेले आहेत आणि पाहूया आपण शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। बांधव इथं जमा झालेले आहेत, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया सर। जलविद्युत प्रकल्पाला विद्युत तयार करणार आहे आणि पाण्याची सुद्धा गरज आहे। तर पाणी आणि जलविद्युत तयार करण्याची आजच्या परिस्थितीत गरज नाही, कालबाह्य झालेली आहे ती गोष्ट। म्हणजे याच्या युगातली गरज नाही आहे। सौर ऊर्जेवर विद्युत मिळते आणि पाणी नळगंगा पैनगंगेला त्या जोड प्रकल्पाचं आपल्या पैनगंगेत येऊन राहिलं। मग कशासाठी करायचं आहे? तुमचा जे उद्देश आहे इलेक्ट्रिक मिळवायची, ती इलेक्ट्रिक सौर ऊर्जेला मिळून राहिली फुकटची, त्याच्यावर सर्वच प्रकल्प सुरू होऊन राहिले। मग कशासाठी पाहिजे, कशासाठी करावं लागेल? आणि इलेक्ट्रिकची गरज नाही ना, इलेक्ट्रिकची गरज आहे, शक्तीची गरज आहे, सौर ऊर्जा आहे फुकटाची, त्याच्यामुळे तो विषय नाही ना। सरकारने याचा विचार केला पाहिजे। आता पण गव्हर्नमेंट रद्द झाली आणि आज उद्या हे शेतकऱ्याचे पोरं फार मोठं काही 90% 70% मार्क मिळवणार नाही आहे, अशा पद्धतीने नोकऱ्या सरकार देऊ शकते। प्रश्न असा आहे की या प्रकल्पाची मागणी कोण्याही शेतकऱ्याने किंवा कोणत्याही ग्रामसभेतून केलेली नाही आहे। विकास करायला शेतकऱ्यांचा विरोध नाही, विनाशाला विरोध आहे आणि हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या काळ्या आईवर विनाश काढणार आहे। या भागातली जी जमीन आहे ती अतिशय सुपीक कसदार जमीन आहे आणि ही एवढी जमीन बुडून या लोकांना देशोधडीला लावून असं कोणता विकास तुम्ही करणार आहे? सौर ऊर्जेवरचं जेव्हा विद्युत निर्मिती होत आहे तर त्याच्यासाठी विद्युत निर्मितीच्या नावाखाली एवढ्या चांगल्या जमिनी बुडून एवढ्या लोकांना इथं पिढ्याने पिढ्या जे वसलेले त्यांना उचलणं हे योग्य नाही आहे। फक्त यामध्ये राजकीय जे कोणी पॉलिटिकल मंडळी असतात, कोणत्याही पक्षाची असो, त्यांचं आर्थिक सिंचन मोठ्या प्रमाणावर होते आणि आर्थिक सिंचनासाठीच ही मागणी रेटल्या जाते असं माझं मत आहे। सरकार आता जे काही आमच्या सहस्त्रकुंड प्रकल्पाच्या माध्यमातून शासनानं होऊ घातलेला आहे, सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प, त्यासाठी आम्ही या सिरपल्ली तालुका हिमायतनगर येथून या संघर्ष समितीच्या माध्यमातून तो जो काही एल्गार पुकारलेला आहे, त्या माध्यमातून आमच्या शासनाला म्हणणं आहे की आम्ही जान देंगे मगर जमीन नाही देंगे। आणि दुसरा पर्यायसुद्धा आम्ही त्यांच्यासमोर ठेवतो शासनाच्या, की आमच्या या पैनगंगाच्या नदीच्या काठावर सहस्त्रकुंडपासून इसापूरपर्यंत छोटे छोटे बंधारे बांधावे आणि आमच्या भागात जे काही ऊसाचे कारखाने आहेत त्या कारखान्यावर सुद्धा वीज निर्मिती करावी आणि सोलरच्या माध्यमातून सुद्धा निर्मिती करावी। त्यामुळं आम्ही या ठिकाणी जमीन जाऊन आमची धरण कदापि होऊ देणार नाही। धन्यवाद। सहस्त्रकुंड जलपथ प्रकल्प आम्ही मागला नव्हता, कोण्याही शेतकऱ्यानं मागला नव्हता, तरी हे जलविद्युत प्रकल्प सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी आम्हाला का लादला हे आम्हाला माहीत नाही। हा सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प आम्ही मागला नव्हता, कोणत्याही शेतकऱ्याची मागणी नव्हती, तरीही लोकप्रतिनिधी आणि सरकारने कोणाच्या फायद्यासाठी हा जलविद्युत प्रकल्प मागवला आम्हाला माहीत नाही। आमचा शेतकऱ्याचा एवढाच विरोध आहे की आम्हाला हा जलविद्युत प्रकल्प नको आहे। हा प्रकल्प फार मोठा आहे, कोणी सांगते डॅम आहे, फॅम आहे, डॅम नाही, काही नाही, हे धरणच आहे। धरण म्हणजे जे आमची आई घरची जन्म देणारी, त्या आईसाठी आम्ही झडतो आणि ज्या आईनं आम्हाला आज आमच्या पिढ्यानपिढ्या जगवत आली ती शेती आमची काळी आई, त्या काळीसाठी आम्ही येणाऱ्या काळात संघर्ष करणार आहोत। इथं आम्ही सरकारला असतं काम, आता कोणीही जरी आलं तर एक वीट सुद्धा राहू देणार नाही, एवढंच माझं म्हणणं आहे। आणि एकजुटीनं आम्ही सर्व शेतकरी आहे, हे जे मी बोलालो तर मी एकटा नाही बोलालो, लाखोच्या संख्येत शेतकरी बोलाले हे तुम्ही समजा। जय जय।
हे बंद पडण्यासाठी नाही करायचं आम्हाला, हा नाही झाला पाहिजे, हा नुकसानीचा आहे आणि हा जर फायद्याचा असता तर आम्ही त्याच्यासाठी आग्रही राहिलो असतो. ह्याच्यामध्ये फायदा कुठलाच दिसत नाही, म्हणून आम्ही म्हणालो की आम्ही जी गोष्ट मागितलीच नाही ती गोष्ट आमच्या माती कशाला मारता आणि आमच्या जमिनीचं नुकसान, आमचं मानसिक संतुलन बिघडण्याचं काम कशासाठी करतात. संबंधित शासनाने संबंधित यंत्रणेने आपल्या सर्वाला विश्वासात घेतलं का आणि का नाही घेतलं हो वाटलं नाही का, याच्यावर काय म्हणणं आहे? विश्वासात घेतलं नाही म्हणून तर ही मोठी सभा झाली ना. आमदार साहेब आपले उमरखेडचे आमदार आणि इकडचे हातगावचे आमदार विधानसभेमध्ये त्यांनी सहस्रकुंड धरणाचा प्रश्न कधी होईल, कुठपर्यंत प्रगती झाली ते त्यांनी मांडलं. तर त्या अगोदर दोन्ही आमदारांनी त्या गावामध्ये जाऊन की मी असा असा प्रश्न मांडतो आहे असं विश्वासात लोकांना घेतलं असतं तर कदाचित हा संशयाचा टाइम आला नसता. संशयाचा आज भरोसा बसत नाही आहे. आज लोकप्रतिनिधीवरचा विश्वास उडायला लागलेला आहे सामान्य माणसाचा, आज शासनावरचा विश्वास उडालेला आहे सामान्य माणसाचा. ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत, पाहूया त्यांची प्रतिक्रिया. काय सांगाल या धरणाच्या विरोधासाठी तुम्ही आज जमलेले आहेत? मी एक ढानकी सर्कल लोकस्वराज्य आंदोलन कार्यकर्ता म्हणून अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या आंदोलनाला माझा पुरेपूर पाठिंबा असल्यामुळे, कारण आमची शेती घरं असे फार दिवसापासून हे सहस्रकुंड प्रकल्प हा राबलेला बंद पडण्याचं जो प्रकल्प आहे, या सरकारला एकच विनंती आहे की कारण हा जो प्रकल्प बंद पडलेला प्रकल्प तुम्ही चालू केला याचं दुःख आहे. कारण ज्या शेतकऱ्याचं पोट त्या शेतीवर असल्यामुळे जे शेती आमची जे शेती करून खाणारे ते जर आमची शेती जर चालली तर याच्या पुढे आम्हाला कोणताही या शेतकऱ्याचा म्हणजे आधार नाही, एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आपलं नाव सांगा. माझं नाव अंकुश दत्तराव तिगलवाड. मी राहणार विसनी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड तिथला रहिवासी असून मी या संघर्ष समिती विरोधक या मीटिंगसाठी आलेले असता या धरणं आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी आणि विरोध करण्यासाठी मी इथं आहे. निवृत्ती सदाशिव तवर राहणार पिंपरी, गटगर ग्रामपंचायत विरसनी येते आमची. आज हे प्रकल्पाची मागणी कोण्याही शेतकऱ्याने केली नव्हती. आम्हाला पाण्याची काहीही गरज नव्हती. आम्हाला मुबलक पाणी आहे. आमच्या बोरला 80 फुटावरच पाणी आहे. एकमेव आमदार साहेबांना स्वतःच्या याच्यासाठी हव्यासा पोटी या प्रकल्पाची मागणी केलेली आहे. आम्ही कोण्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, आम्ही काय कोणाच्या याचे हे नाही, फक्त आम्ही शेतकरी म्हणून आलेलो आहोत तिथं आणि याला आमचा तीव्र विरोध आहे. आणि आम्हाला यायला जर धरण बांधायचं असेल तर आम्हाला येणं आमचं समजा हे करावं लागेल, आमच्यावर गोळ्या झाडावं लागतील तेव्हा आम्ही आमची जमीन देईल. एवढं म्हणजे विनंती आहे की बा या परिसरातील जनतेने तुम्हाला कधी मागणी केली का लेखी स्वरूपात, तोंडी स्वरूपात? कुठल्याही लोकांमधून तुमच्याकडे तशा प्रकारच्या प्रतिक्रिया आली नाही किंवा कुठला सिंचनासंबंधी तुम्हाला कोणी विचारणा केलेली नाही किंवा आमच्यासाठी काही करता का? तुम्ही स्वतःहून हे प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करण्या अगोदर इथल्या ज्या धरणाच्या गुढीत क्षेत्रात आणि लाभ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्याशी अगोदर संवाद साधायला पाहिजे होता आणि त्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. कारण ते लोकप्रतिनिधी हातगाव हिमायतनगर विधानसभेचे आहेत आणि सिंचनाचा फायदा किनवट माहूर मधल्या लोकांना होणार असेल किंवा खालच्या कुठल्या लोकांना होणार असेल तर आपण मग काय हित साध्य करणार आहोत आपल्या लोकांना पाण्यात डावलून, पाण्यात बुडवून? तर त्या आम्ही निश्चितच या ठिकाणी आमदार साहेबांवर प्रचंड नाराज आहे, प्रचंड जनता, कारण त्यांनी विश्वासात घेतलेला नाही. राहणार खमारी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड. ही जे पेनगंगा काटवा जी आहे ती जवळपास 80 ते 85 फूट काळीची जमीन आहे. माझ्या शेती बोर आहे तर 85 फूट केशिंग माझ्या बोरला आहे. तर नदी पाण्याची काहीही गरज नाही. ती एवढी काळी सुपीक जमीन आहे. 4 महिने जरी पाऊस नाही पडला तर ती जमीन पिकू शकते. ही आमची पोट भरणारी जमीन आहे. आमची 4 पिढ्या गेल्या, 6 पिढ्या गेल्या विरोध करायला आहेत. आमची पूर्ण जमीन 9 एकर जमीन आहे, ती बुडीत क्षेत्रात जाणार आहे. 2006चा पूर जे आहे तर महाभयंकर पूर होता. आमचे 30% कामारी गाव पाण्याखाली होतं. तर आम्हाला झोपायला सुद्धा जागा नव्हती. तर आता हे जर 10 TMC पाणी जर राहत असेल तर आम्ही नस्तनिभूत होणार, शेत जाणार, घर जाणार, जमीन जाणार, गाव जाणार. आम्ही काय करणार, कसं जगणार हे आता मेन आहे. त्याच्यासाठी आम्हाला काहीही करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही तयारी करायला लागेल. आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने शेतकरी जमा झालेले आहेत. पाहूया त्यांची प्रतिक्रिया.
सांगा काय मी नाही हा प्रकल्प जवळपास आम्ही 12 वर्षाखाली असाच विरोध करून हा प्रकल्प बंद पाडला, रहित केलता, रद्द केलता. पण मागच्या 5-7 दिवसाखाली या आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये आमच्या उमरखेड तालुक्याचे आमदार आणि ही हदगाव तालुक्याचे आमदार या दोन्ही आमदारांनी तारांकित मार्फत हा मुद्दा उपस्थित करून आम्हा सर्व शेतकऱ्यांना भयभीत केलेला आहे. तरी मी कृपा करून शासनाला अशी विनंती करतो, आम्हाला सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प तुम्हाला रेटायचा असता तर रेटला असता, पण आम्हाला त्यांची प्रतिक्रिया. आज सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या निमित्तानं इथं भव्य महासभेचं आयोजन झालं होतं. कारण की 1962, 82 आणि 2009ला आमच्या बापदाद्यांनी तिन्ही वेळेस हा प्रकल्प नको म्हणून सांगितलेला असताना आणि त्याचबरोबर कुणाची मागणी नसताना सुद्धा हा प्रकल्प कुणासाठी तुम्ही करत आहात आणि कुणाचं उखळ तुम्हाला पांढरं करायचं आहे हे शासनाने आम्हाला सांगावं. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन तुम्ही पाण्याखाली घालून काय तुम्हाला खालच्या भागातले दगडगोटे पिकवायचे आहेत का? मुळातच तुम्ही फक्त याच्यावर तयार करणार आहात 20 मेगावॅट वीज. तेवढी जर वीजसाठी जर तुम्ही सोलर जर लावले तर त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्माण होईल. आणि आमच्या भागामध्ये वसंत कारखाना, हदगावचा कारखाना, वागलवाडा आणि भाऊराव हे 4 साखर कारखाने आमच्या भागावर चालतात. त्यामुळं हा प्रकल्प करून तुम्हाला आम्हाला जर देशोधडीला लावायचा असेल तर तुम्हालाही शेतकरी मातीत मिसळल्याशिवाय राहणार नाही. पेंदे भाऊ आणि यांच्याकडून जाणून घेऊया की सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध करण्यासाठी इथे हजारोच्या संख्येने शेतकरी आले आहे, त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया. मी प्रकाश पेंदे, मी एक शेतकरी आहे. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प शासनाने जे आपल्यावर थोपू घातलेला आहे तो पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि फिजिबल नाही. माझ्या उमरखेड तालुक्यामध्ये आजपर्यंत निंगनूर, आमडापूर, कुरळी आणि इसापूर हे 4 मोठे प्रकल्प त्या ठिकाणी झालेले आहेत. परंतु 4ही प्रकल्पाचं आजपर्यंत सिंचन कुठेही झालेलं नाही. इसापूरचं केवळ 25% सिंचन, हेड टू टेल पर्यंत आजही कामं 50 वर्षापासून गेलेले नाहीत. कुरळीचं तर आणखीन 10% सुद्धा सिंचन नाही. निंगनूरचं सुद्धा सिंचन नाही. शासन निव्वळ फार्स करून प्रकल्प तयार करते, शेतकऱ्याच्या जमिनी घेते, त्यापासून सिंचन मुळीच करत नाही. 60 वर्ष झाले इसापूर धरणाला हेड टू टेल पर्यंत अजूनपर्यंत कामं गेलेले नाहीत. आणि हे जे सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प दाखवलेला आहे आणि यातून जे सिंचित होणारी जमीन दाखवलेली आहे ती ऑलरेडी जमीन त्या ठिकाणी निंगनूर, आमडापूर आणि कुरळी या प्रकल्पात खाली सुद्धा सिंचित आहे. डबल सिंचन दाखवून हा केवळ काही नेत्यांचा, काही कंत्राटदाराचं उखळ पांढरं करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा कार्यक्रम आहे. म्हणून या कार्यक्रमाला सर्वसामान्य शेतकरी आम्ही प्रचंड या ठिकाणी विरोध करत आहोत. जान देंगे मगर जमीन नहीं देंगे. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. हम सब एक है.